शेतकरी बंधू नमस्कार। आज आपण 10/1/2024 VNR पेरू पाचर कलम त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। पाचर कलम जे आपण गावरान रोपावरती बांधले जातं त्याला आपण जवारी पेरू म्हणतो। जवारी जे पेरूवरती कलम बांधून पाचर कलमाचे एक जीव झालेले रोप अशा प्रकारे, त्यामुळे आपल्याला पाचर कलमाची जी रोप असतात त्यामध्ये त्या झाडाचे गुणधर्म हे सर्व उतरत असल्यामुळे आपल्याला त्या रोपाबद्दल त्याचबरोबर रोप लावल्यानंतर सल्ला मार्गदर्शन हे सर्व या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। अशा प्रकारे हे रिबॅगिंग होत असतं। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, खात्रीशीर रोप दिल्यापासून सर्व नियोजन मार्गदर्शन मिळत असतं। त्यासाठी पहिला आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। VNR पाचर कलम रोपे 3 किलोच्या बॅगमध्ये आपल्याकडे सर्व फळझाडे। आता पेरूमध्ये म्हटलं तर आपल्याकडे सदाबहार, तैवान पिंक, त्याचबरोबर लखनौ 49, अलाहाबाद सफेदा, गुजरात रेड डायमंड अशी सर्व रोपं मिळत असतात। त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रातील ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्याला आपल्याला अनुदानासाठी बिल मिळतं। खात्रीशीर रोपं, सल्ला मार्गदर्शन, सर्व नियोजन। आता पेरू रिबॅगिंग चालू आहे ते बघू शकतो आपण। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण सर्व माहिती मिळत जाणार आहे। बंधू नमस्कार। आज जे आपण व्हिडिओ पाहतोय 10/1/2024 हा जवळ हे जे पेरू आहे हा VNR पाचर कलमाची रोपं आहेत। आज दिनांक 10/1/2024 पाचर कलम बघू शकतो। आता आपण रायवळ पेरूवरती आपण जे कलम केलेलं ते कलम एक जीव झालेला आहे। आणि अशा प्रकारे आता पहिली खात्री झाल्यानंतर कलमाची कलम बांधल्यानंतर आता आपण ही रिबॅगिंग करतोय। रिबॅगिंग म्हणजे काय तर हे रोप आम्ही ज्यावेळी मातीमध्ये सुरुवातीला हे कलम बांधताना आपण रायवळ पेरूवरती कोकोपीटमध्ये वापर केलेला असतो। कोकोपीटचं आपल्याला जर बघायचं असेल तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे कोकोपीटमध्ये ज्यावेळी आपण ते कलम बांधून सक्सेस झाल्यानंतर आपल्याला पाचर कलम ज्यावेळी तयार होतं त्यावेळी आम्ही सक्सेस झाल्यानंतर हे कलम अशा प्रकारे मातीमध्ये घेऊन रिबॅगिंग केलं जातं। आणि रिबॅगिंग केल्यानंतर शेतकरी बंधूंना ऑर्डरनुसार ही रोपं सर्व महाराष्ट्रभर आम्ही पोच देतोय। आज आपण VNR पेरूबद्दल माहिती घेणार आहे। VNR पेरू म्हटलं तर हा रायपूर पेरू असतोय। साधारण हा पेरूचं वजन 900 ते 1 किलोपर्यंत, 900 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंत पेरूचं वजन होत असतं। लागवड अंतर आहे 10/8 एकरामध्ये 560 रोपं लावता येतात। आणि रोप लावल्यापासून आपल्याला 8 ते 10 महिन्यानंतर उत्पादन चालू होतं। आता हा जर पेरू म्हटलं तर 10/8 वरती लावल्यानंतर आपल्याला उत्पादन जे चालू होतं तर उत्पादन हे सुरुवातीला आपण ह्या झाडाला सुरुवातीला प्रत्येक फांदीला 2 फळे अशाप्रमाणे पहिल्याच वर्षी आपण सरासरी 5 ते 6 फांदीला 2-2 फळे घेऊन, कारण पेरू हा 1 किलोपर्यंत होत असतो। रायपूर पेरू आहे हा, VNR पेरू म्हणतात याला। तर याला फोम आणि पिशवी लावल्यामुळे पेरूला ग्लेजिंग चांगले येतं आणि हिची जी टिकण्याची क्षमता आहे, किपिंग क्वालिटी म्हणतो आपण त्याला, किपिंग क्वालिटी ही जास्त असल्यामुळे इतर पेरूपेक्षा याला आपल्याला बाजारामध्ये दर चांगला मिळतो। हा जर पेरू म्हटलं तर आपण ज्यावेळी 8 महिन्यामध्ये सुरुवातीला बहार धरायला चालू करतो त्यावेळी शेतकरी बंधूंना फोम आणि पिशवी लावल्यामुळे आपल्याला हे 12 महिन्यामध्ये उत्पादन पहिलं घेता येतं। त्याचबरोबर लागवड अंतर 10/8 असल्यामुळे हवा खेळण्यासाठी आपण 2 ओळीतलं 10 फूट आणि 2 रोपातलं 8 फूट अशा पद्धतीनं लागवड अंतर घेतलं जातं। तर आता आपण त्याचं उत्पादन आणि त्याचबरोबर सर्व माहिती घेणार आहे। त्याआधी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। आता जे आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत हा जो पेरू पूर्णपणे खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं। आता आपण पेरूला कळी पण बघू शकतो अशा प्रकारे कळी। आता ज्यावेळी ह्या पेरूला आपण जमिनीमध्ये लावल्यानंतर सुरुवातीला 10/8 मध्ये लागवड होणार आहे। त्याचबरोबर उत्पादनाचं आणि ह्याचं नियोजन आता आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। 10/8 वरती लावल्यानंतर 560 रुपये एकरात लागतात। आणि ह्याचं आयुष्यमान जर म्हटलं तर 10 ते 12 वर्षी पेरूचं आयुष्यमान असतं। उत्पादन जर म्हणलं तर आता पहिल्या वर्षी आपण
सरासरी एका झाडाला 10 ते 12 किलो माल धरू शकतो. ज्यावेळी झाड हे जमिनीमध्ये लागणार आहे त्यानंतर तिचं जेवढे मुळ्यांना त्याच्या जागा मिळेल तेवढं ते झाड चांगलं विस्तीर्ण होतं आणि आपल्याला उत्पादनाला चांगला सोर्स मिळतो. आता इतर पेरूपेक्षा व्हीएनआर पेरू महाग का असतो? कारण तिची किपिंग क्वालिटी. जर ह्या पेरूला आपण फोम आणि पिशवी लावली तर पेरूला ग्लेजिंग चांगलं येतं, आकार चांगला येतो आणि किपिंग क्वालिटी म्हणजे पेरूची टिकण्याची क्षमता ही जास्त प्रमाणात व्हीएनआरमध्ये असल्यामुळे याला मार्केटमध्ये दर मिळतो. तसेच याचं बाय प्रोडक्ट हे बनत असतं. त्यामुळे ह्या पेरूला आता सध्या 80-85 रुपये किलो आहे आणि व्यापारी वर्ग पण आपल्याकडे घेणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंना व्हीएनआर पेरू लावला तर आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी आहे. खात्रीशीर रोपं, सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं. त्यासाठी शेतकरी बंधूंनी ह्या चॅनलला लाईक करणं, सबस्क्राईब करणं, शेअर करणं गरजेचं आहे. आपल्याकडे जे पेरू मिळतात, रोपं मिळतात त्यामध्ये पहिली जी जात आहे लखनौ पेरू, त्यानंतर तायवान पिंक, व्हीएनआर, पाचर कलमाची रोपं, त्यानंतर रेड डायमंड गुजरातचा तो पण आपल्याला मिळतो. आता ह्या पेरूमध्ये सर्व जर म्हटलं अलाहाबाद सफेदा पण आहे आपल्याकडे. तर ह्या ज्या पेरूमध्ये म्हटलं तर गुजरात रेड डायमंड आणि व्हीएनआर पेरू ह्यांची किंमत ही बाजारामध्ये जास्त का असते? तर हे रोपं जी आहेत ही रोपं बनवताना जी सिस्टीम वापरलेली असते आपण अशा प्रकारे बघू शकतो. पॉलिथिनमध्ये ज्यावेळी आम्ही रोप गावरान तयार करून त्यामध्ये ज्यावेळी कलम बांधलं जातं पाचर कलम बांधल्यानंतर ते रोप चांगलं शेड झाल्यानंतरच आपण रिबॅगिंगला घेत असतो. आणि रिबॅगिंगला घेतल्यामुळे आता ज्यावेळी आपण रोप लावतो त्यावेळी त्याचं पहिलं आपण जमिनीमध्ये लावल्यानंतर ह्युमिक ॲसिड 12% आळवणी दुसऱ्या 7व्या दिवशी देतो आहे. 1 महिन्यानंतर त्याला आपण DAP देतो आहे. त्याचबरोबर छाटणी घेतो आहे आणि प्रत्येक 15 दिवसाला आपण कीटकनाशक बुरशीनाशक ही अशा प्रकारे फवारण्या जर केल्या तर पेरूला आपल्याला चांगलं उत्पादन मिळायला चालू होतं. बघू शकतो आपण आता स्वतः आमच्या नर्सरीचे मॅनेजर रोपं काढून बघून हे करतात आणि सर्व देखरेखीखाली ही रोपाचं नियोजन होत असतं. पेरू जर म्हटलं तर आता शेतकरी बंधूंना शासनमान्य नर्सरी असल्यामुळे भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या योजनेसाठी आपल्याला आपली नर्सरी क्वालिफाय असल्यामुळे अनुदान घेता येतं. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात. 35 एकरात नर्सरी असल्यामुळे बघू शकतो आपल्याला असं सर्व नियोजन. आपल्याकडे सदाबहार पेरू, त्याचबरोबर व्हीएनआर, तायवान पिंक, अलाहाबाद सफेदा, गुजरात रेड डायमंड अशी सर्व रोपं मिळत असतात. आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व नियोजन मिळत असते. नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला सर्व योजनांमध्ये अनुदान घेता येतं. आता हे क्लोनमध्ये जो पेरू आहे हा L49 आहे. बघू शकतो या व्हिडिओमध्ये आपण. लखनौ पेरू म्हणतात त्याला. लागवड अंतराचं 8x6, 9x6. त्यानंतर सदाबहार पेरू म्हटलं तर हा बेड बघू शकतो आपण. अशा प्रकारे सर्व नियोजनासाठी हा पूर्ण सदाबहार पेरूला आता बाजारात चांगली किंमत असल्यामुळे आणि वर्षभर उत्पादन मिळत असल्यामुळे सदाबहार पेरू त्याला आपण तायवान पिंक म्हणतो. त्याची पण ह्या व्हिडिओमध्ये बघता येईल आपल्याला. त्याचबरोबर अलाहाबाद सफेदा, गुजरात रेड डायमंड खालच्या प्लॉटमध्ये आपला गुजरात रेड डायमंड रिबॅगिंग चालू आहे. बघू शकतो व्हिडिओमध्ये. तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी. सर्व शासकीय योजनांसाठी अनुदानाला बिल मिळतं. शेतकरी बंधू आपण जी रोपं व्हीएनआरची पाचर कलमाची देतोय. पाचर कलम म्हटलं की ह्या पेरूमध्ये आपल्याला पूर्णपणे खात्रीशीर रोप येतं. पाचर कलम म्हणजे त्या झाडाचं सर्व गुणधर्म त्या रोपामध्ये उतरत असतात. त्यामुळे आपल्याला खात्रीशीर रोपं, सल्ला मार्गदर्शन, सर्व नियोजन आणि हे जे मदर प्लांट आपल्याकडे असल्यामुळे आपण स्वतः कलम तयार केलेले आहेत. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. व्हीएनआर आपण सुरुवातीला आपण 10 ते 12 किलो ज्यावेळी उत्पादन घेतोय त्यानंतर पुढील वर्षामध्ये त्याचं उत्पादन वाढत जातं. जसं झाडाचे ब्रांचेस फांद्या वाढत जातील तसं उत्पादन वाढत जातं. त्यानंतर आपण एका झाडाला सरासरी
20 ते 22 किलो माल धरू शकतो दुसऱ्या वर्षी. प्रत्येक फांदीला आपण ज्यावेळी सरासरी बॅलन्स वजन पेलण्याची कॅपॅसिटी बघून त्यामध्ये हे करू शकतो. त्याचबरोबर झाडाला ताण देणं, या झाडाला ताण दिल्यामुळे आपल्याला फुलकळी चांगली निघते आणि उत्पादन चांगलं मिळतं. आपल्याला रोपं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. सर्व फळ झाडासाठी, त्याचबरोबर जंगली रोपं, त्याचबरोबर इनडोअर आउटडोअर प्लांटसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आपली. आणि अशा प्रकारची आपल्याकडे VNR पाचर कलमाची रोपं मिळत असतात. खात्रीची रोपं, सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघू शकतो अनेकदा परत नजर आपली रिबॅगिंग कशा प्रकारे करत असतात. आता रिबॅगिंग म्हटलं तर पहिले जे आम्ही गावरान रोपावरती कलम बांधण्यासाठी अशा प्रकारे, आणि आता रिबॅगिंगमध्ये आम्ही जी खत, पाणी, माती सगळं वापरत असतो. त्यामुळे रोपाची वाढ चांगली होते, रोप निरोगी मिळतात. खात्रीशीर रोपं, सल्ला मार्गदर्शन अशा प्रकारे. आता ही रोपं बेडवरती लावली जातात. बेडवरती अशा प्रकारचे लावून आता हे सर्व पेरू जे आपल्या व्हरायटी जे आहेत हे प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळं हे दिसतं मार्किंग. तर ही पाचर कलमाची रोपं VNRची आपल्याला रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. अन्य विसरता चॅनलला सबस्क्राईब करा.